listen here. So now we are starting with the last phylum of that non-chordate group, that is phylum Hemichordata. As the name suggests, Hemichordata, Hemi means a half and chordata means a rod. Okay. Ultimately, before added in this non-chordate group, this animal is added in a chordate group. Okay, ह्याच्या आधी या animalला chordate group मध्येही add केले. So त्याचं reason बघा काय आहे. So in this animal, okay, in this animal, in a buccal cavity, okay, chordata. So बघा याच्यामध्ये main part दिले. Subphylum chordata because buccal diverticulum was considered as a notochord. बघा याच्यामध्ये काय आहे, या phylumला earlier सबफायलम जे पण आहे ते कॉर्डेटा मध्ये ऍड केलेलं, बिकॉज ह्याच्यामध्ये बक्कल डायव्हर्टिक्युलम जे ह्याच्यामध्ये काही पार्ट आहेत जे की मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. सो अल्टिमेटली ह्याला त्या ह्याच्यामध्ये ऍड केलेलं, बिकॉज काही जे सायंटिस्ट आहेत त्यांना असं वाटलेलं की ते पार्ट म्हणजे ह्यांचं कॉर्डेटचं पार्ट. सो दिस फायलम इज ऑल्सो कॉल्ड इट एज अ हेमी कॉर्डेटा आणि आफ्टर दॅट ह्याला नॉन कॉर्डेट ग्रुप मध्ये ऍड. सो द एक्झाम्पल ऑफ दॅट फायलम, examples are too many low animals फारच कमी आहे या ग्रुप मध्ये. Example are Melanoglossus. Now you can see in this diagram first one, and the second one that is Secoglossus, which you can see a second diagram. मी second diagram मध्ये याच्यामध्ये बघू शकतो. Now earlier this phylum was considered as a phylum Chordata because buccal diverticulum was considered as a notochord. तुम्हाला मी just diagram मध्ये दाखवतो बघा. Just a minute. Okay, you can see in this diagram, just a minute. Okay, you can see in this diagram, बघा या diagram किंवा पहिल्या याच्यामध्ये you can see in this diagram हे जे पार्ट आहे बघा याच्यामध्ये, this is called it as a buccal diverticulum and this part is a hard part in that organism. बघा याच्यामध्ये हे जे पार्ट आहे ना, हे बघा buccal diverticulum म्हणून हे जे पार्ट दिलंय. So this part of this animal is a hard part in this animal, and because of that hard part, some scientists will consider that is a notochord. ते पार्ट म्हणजे buccal diverticulum म्हणजे ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन ते notochord वाला पार्ट आहे. सो अल्टिमेटली या animalsला आधी earlier chordate group मध्ये ऍड केलं, but now it is a placed as a separate phylum of non-chordate. म्हणजे त्याच्यानंतर ह्याला non-chordate group मध्ये ऍड. Now the characteristic of this animal, these are exclusively marine animals. We can see this animal in a sea water only, usually living at the bottom of sea in a burrow. Okay, bottom sea म्हणजे बेंथोस animal आहे. सीचं जे पण बेंथिक रिजन आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यामध्येही हे जे सँड वगैरे आहे किंवा जे पण आहे त्याच्यामध्ये बरो, जसं अर्थवॉर्म वगैरे सॉइल मध्ये बरो करून खातात, तशा टाइपने पण अॅनिमल त्याच्यामध्ये राहतात. त्यांचं 50 to 80% बॉडी हे त्याच्यामध्येच असते. सो दिस इज अ बरोविंग अॅनिमल. मोस्टली दीज आर फ्री लिव्हिंग, बट अॅनिमल्स लाईक Rhodopleura आर सेडेंटरी. मोस्ट ऑफ हे अॅनिमल फ्री लिव्हिंग आहे, पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हे बॉटम मध्ये बरो करून राहतात. सो दीज अॅनिमल दॅट इज Rhodopleura आर सेडेंटरी, मीन्स त्यांचं मुवमेंट होणार नाही, ते डायरेक्टली सबस्ट्रॅटमला अटॅच करून राहतात. Now the next part is body of this animal is a soft vermiform unsegmented. Vermiform म्हणजे जे animals वगैरे अर्थवॉर्म वगैरे आहे त्या टाइप मध्ये यांचं थ्रेड लाईक बॉडी आहे. अनसेगमेंटेड बॉडी मध्ये अर्थवॉर्म सारखं डिव्हिजन नाही मिळत, मेटामेरिक सेगमेंटेशन, अँड डिवाइडेड इनटू अ 3 पार्ट. बॉडी जे आहे ते 3 पार्ट मध्ये डिवाइड होत आहे. The name of the part is proboscis, collar and trunk, which you can see in the first diagram. तुम्ही पहिल्या डायग्राम मध्ये बघू शकता बघा, हे जे फर्स्ट पार्ट आहे दॅट इज प्रोबोसिस, मधलं पार्ट कॉलर, and हे जे पार्ट आहे दॅट इज ट्रंक. सो बॉडी इज डिवाइडेड इनटू 3 पार्ट, that is proboscis, trunk and collar. Now buccal cavity give rise a rod-like buccal diverticulum, which is considered as a notochord by some scientists, which you can see in this diagram. हे बघा, हे बक्कल कॅव्हिटीचं जे पार्ट आहे, हे पार्ट या बक्कल कॅव्हिटी मध्ये, ओके, हे जे बक्कल प्रोबोसिस आणि हे जे कॉलर या दोघांच्या मध्ये, यू कॅन सी दॅट दिस पार्ट इज कॉल्ड एज अ बक्कल डायव्हर्टिक्युलम.
So buccal cavity give rise to a rod-like buccal diverticulum. You can see in this diagram. हे जे पार्ट आहे ते रॉड लाईक पार्ट डायव्हर्ट झालेलं. सो सम सायंटिस्टने त्यांना असं वाटलेलं की हे नोटोकॉर्डचं पार्ट आहे. एलिमेंटरी कनाल इज कम्प्लीट, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. माउथ पण आहे, एनस पण आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रेट आहे बट यू शेप आहे, कारण की बॉडी हे बघा असतं. यू कॅन सी इन दिस डायग्राम बॉडी हे जे आहे अप्पर माउथचं पार्ट हे एनसचं पार्ट आहे. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट बट बॉडी हे यू शेप असल्यामुळे काय आहे हे पार्ट दोन्ही एका ठिकाणी आहेत. मग ते पार्ट दिले. एलिमेंटरी कनाल इज कम्प्लीट, स्ट्रेट अँड यू शेप. रेस्पिरेशन अकर्स बाय न्यूमरस गिल्स. रेस्पिरेशन साठी यू कॅन सी इन दिस डायग्राम हे आहे अपर पार्ट प्रोबोसिस, हे कॉलर, आणि मग हे ट्रंकचं रिजन जे आहे. मग त्या पार्ट मध्ये यू कॅन सी दॅट इनसाइड देअर बॉडी देर इज अ गिल्स आर प्रेझेंट. ट्रान्सफर्स रो मध्ये दोन्ही साइडला हे बघा ओपनिंग आहे. दिस पार्ट इज कॉल्ड एज गिल्स. मग तेच दिले. रेस्पिरेशन अकर्स बाय न्यूमरस गिल्स अरेंज इन अ 2 लॉन्गिट्युडिनल रोज प्रेझेंट इन अ पॅरेंजियल रिजन. ट्रंकचं जे पार्ट आहे पॅरेंजियल रिजन, जे की कॉलरच्या पार्टचे लोअर पार्टला आहे, त्या पार्टमध्ये प्रेझेंट आहे. गिल्स ओपन बाय गिल्स स्लिट. गिल्स मध्ये ओपनिंग आहे आणि त्या पार्टला त्यांनी बघा नेम दिले गिल्स स्लिट, म्हणजे गिल्स मधल्या साइडला, आणि त्याला ओपनिंग गिल्स स्लिट नेम दिले, विच यू कॅन सी इन दिस डायग्राम. Then after that, circulatory system is a simple and open type. They don't having a closed type of circulatory system. म्हणजे त्याच्यामध्ये नर्व्स आणि arteries and vein type vessels absent आहे. So ultimately open type of circulatory system. Excretion is occur with the help of glomerulus. बघा आपण किडनी मध्ये 10th मध्ये तुमचं किडनीचं चॅप्टर झालेलं असणार. मग त्या किडनी मध्ये आपण ग्लोमेरुलस म्हणून पाहतो. So in this animal also a kidney like glomerulus part is present. So you can see in this diagram. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता या पार्ट मध्ये ग्लोमेरुलस आहे, which will serve as an excretory organ in this animal. Nervous system is embedded in epidermis on both dorsal and ventral side. Epidermis म्हणजे काय, स्किनचं जे लेअर आहे ना, त्या स्किनच्या लेअरच्या जस्ट बिलॉच्या लेअर मध्ये त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे. यू कॅन सी इन दिस डायग्राम. तुम्ही सेकंड डायग्राम मध्ये बघू शकता बघा, हे स्किनचं अप्पर कव्हरिंग आहे आणि स्किनच्या जस्ट बिलॉ मध्ये बघा ह्याच्यामध्ये काय आहे. सो यू कॅन सी दॅट द कॉलर नर्व कॉर्ड. सो दिस इज कॉलर नर्व कॉर्ड. and this is ventral side ला, लोअर साइड ला वेंट्रल नर्व कॉर्ड आहे. ओके, सो दिस इज द, आणि हे कुठे प्रेझेंट आहे. सो डर्मिस म्हणजे स्किनचं जे लेअर आहे त्याच्यातच लोअर रिजन. मग तेच पार्ट दिलंय. नर्वस टिश्यू इज एम्बेडेड इन एपिडर्मिस ऑन बोथ द डॉर्सल अँड वेंट्रल साइड. डॉर्सल आणि वेंट्रल दोन्ही साइड आहे. सेक्सेस आर सेपरेट, समटाइम बायसेक्शुअल. सेक्सेस हे सेपरेट आहे, काही वेळा बायसेक्शुअल पण आहे ते अॅनिमल. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, मीन्स a union of male and female gamete will take place outside the body, and development is indirect through a free swimming larva. डेव्हलपमेंट जे आहे ते इनडायरेक्ट आहे, म्हणजे लार्वल स्टेजेस आहे, आणि ह्यांचं लार्वा जे आहे ते पाण्यामध्ये काय करते, स्विमिंग करते. सो दॅट इज फ्री स्विमिंग लार्वल स्टेज मध्ये. अँड द लास्ट वन इम्पॉर्टंट पॉइंट जे की ह्या चॅप्टर मध्ये विचारलं जातं ते पार्ट म्हणजे याच्यामध्ये काय दिलं बघा. दिस फायलम इज कनेक्टिंग लिंक बिटवीन नोटोकॉर्डाटा, नॉन कॉर्डेट अँड कॉर्डाटा. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये जे आपण बघितलं कॉर्डेट, नॉन कॉर्डेट, आणि पुढे आपण बघणार कॉर्डेट, आणि हे जे अॅनिमल्स आहे, हे जे फायलम आहे, त्या दोघांमधलं कॅरेक्टरलाही काहीतरी थोडं शो करतं. म्हणजे आपण जे बक्कल डायव्हर्टिक्युलम बोलतो, म्हणजे ह्याला आधी कॉर्डाटामध्ये ऍड केले नंतर. तो हे अॅनिमल एकदम लास्ट वाला नॉन कॉर्डेट. सो दिस फायलम इज कनेक्टिंग लिंक. हे दोघांमधलं कनेक्टिंग लिंक आहे की non-chordate may be developed into a chordate animal. So this phylum is connecting link between a non-chordate and chordate. So this is all about that phylum. This is all about that